नमस्कार मैत्रिणींनो. गुरुवारचं व्रत हे स्वामी समर्थांच्या 11 गुरुवारचं व्रत हे संकल्प करून करायचं असतं. तर इथे मी आज माझा पहिला गुरुवारचं व्रत आणि त्याची पूजेची मांडणी दाखवलेली आहे. अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत घेतलेलं आहे आणि मी पूजेची अतिशय सोपी मांडणी सांगते तुम्हाला. चौरंगावरती चौरंग किंवा पाटावरती स्वच्छ अस्तर टाकून घ्यायचं आहे. एक छोटीशी रांगोळी तुम्हाला जशी जमते तशी तुम्ही काढायची आहे. लाल कलरचं वस्त्र किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र हे तुम्ही स्वामींच्या खाली घेऊ शकता. त्यानंतर सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याला प्रज्वलित करून छान फुलं आणि अक्षदा, धीप किंवा हळद कुंकू वाहून घ्यायचे. त्यानंतर सुपारी म्हणून आपण गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेली आहे. ही छोटी छोटी नागलीची पाने ही माझ्याच कुंडीत आलेली होती, ती मी इथे पूजेला ठेवली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथे जी आपण जो स्वामींचा जप करतो त्याची माळेचीही आपल्याला पूजा करायची असते, ती माळ मी इथे ठेवलेली आहे. मी अजून एक दिवा प्रज्वलित करून ठेवला आहे आणि त्यासमोर मी खडीसाखर आणि नारळ ठेवलेला आहे. कुठलाही म्हणजे 11 गुरुवारचा उद्यापनाचा किंवा व्रताचा संकल्प करताना तुम्हाला खडीसाखर आणि नारळ हे स्वामींच्या मंदिरात नेऊन त्याचा विधिवत संकल्प करावा लागतो. मी इथे घरातच स्वामींपुढे ठेवलेले आहे आणि मी उद्या हा नारळ स्वामींच्या मंदिरात घेऊन जाणार आहे. काही कारणास्तव मला जमले नाही. त्यानंतर इथे माझ्याकडे स्वामींचा छोटासाच फोटो होता, तो फोटो मी ठेवलेला आहे. आणि इकडे पाणी हे आवश्यक असतं ह्या पूजेमध्ये, सो मी इथे एका चांदीच्या ग्लासमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. इकडे मी नैवेद्यासाठी म्हणजे वाचन झाल्यानंतर प्रसाद म्हणून मी तिथे केळी ठेवलेली आहे. अशी साधी सोपी पद्धत आहे. सुपारीचा आधी अभिषेक करून घ्यायचा. हळद कुंकू, अक्षदा आणि धूप वगैरे किंवा दिवा फिरवून घ्यायचा, ओवाळून घ्यायचं. अशा प्रकारे एक खूप साधी आणि सोपी पद्धत आहे स्वामीचरित्र सारामृताची. ही सेवेने माझ्या आयुष्यात खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस झालेत. तुमच्याही आयुष्यात ही पॉझिटिव्ह चेंजेस होतील जर तुम्ही ही सेवा सुरू केली तर. हे खूप असे छानसं पोथी मांडण्याचं मी विकत घेतलं होतं, त्यामुळे पोथी वाचण्यासही खूप मदत होते. अशा प्रकारे माझी ही पूजेची अतिशय साधी आणि सोपी मांडणी आहे. तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. सो 11 गुरुवारचा संकल्प नक्की करा. श्री स्वामी समर्थ.